नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइप अलियासेस. ठीक आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते युनियन टाइप आणि लिटरल टाइप्स. तर आज आपण बघणार आहोत टाइप अलियासेस. तर टाइपला आपण पर्टिक्युलर टाइपला आपण कोणत्या पद्धतीचा अलियास देऊ शकतो. अलियास म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणू शकतो उर्फ. ठीक आहे. एखादं नाव आहे आणि त्याला उर्फ देऊन आपण दुसरं नाव देतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीचं आहे उर्फ. तर कसं आपण करू शकतो, तर टाइपस्क्रिप्ट आपल्याला अलाव करतं. आणि जसं आपण पाहिलं होतं लिटरल टाइपमध्ये आपण टाइप कीवर्डनं करून एक लिटरल आपण टाइप बनवत होतो. त्याच्यानंतर युनियन टाइप व्हेरिएबलमध्ये आपण एक व्हेरिएबल घेऊन त्याला मल्टिपल टाइप्स असाइन करत होतो. तर सेम आहे, लिटरल टाइप सारखंच आहे. आपल्याला एक टाइप कीवर्ड देऊन त्याच्यानंतर आपल्या आवडीचं एखादं नाव देऊन तिथं त्याला जेवढे काही प्रिमिटिव्ह टाइप्स आहेत, प्रिमिटिव्ह टाइप्स असो किंवा फंक्शन्स असो किंवा ऑब्जेक्ट असो, ठीक आहे, किंवा युनियन टाइप्स असो आणि ट्युपल्स पण त्याला आपण असाइन करू शकतो. ठीक आहे. आणि फंक्शन्स सुद्धा किंवा ऑब्जेक्ट सुद्धा सगळेच आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीचं तुम्ही एक वेगळं मीनिंगफुल नाव तुमच्या गरजेसाठी किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही एखाद्या टाइपला तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला नवीन टाइपच क्रिएट करावा लागतो त्या दुसऱ्या नावाने. कसं? तर ते आपण बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडनं कोणताच जो व्हिडिओ आहे तो मिस होणार नाही. तर कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो? तर सुरुवातीला आपण बघूया उर्फ किंवा अलियास आपण कोणत्या पद्धतीने प्रिमिटिव्ह टाइप्सला देऊ शकतो. ठीक आहे. तर आता सिंटॅक्स सुरुवातीला कसा असतो? आपल्याला टाइप लिहावं लागतं. तुम्ही लिटरल टाइपमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर तुम्हाला टाइप द्यावा लागतो. त्याच्यानंतर आहे पहा अलियास नेम. तर अलियास नेम आपण कोणता देऊया इथे? फॉर एक्झाम्पल आता मी प्रिमिटिव्ह टाइप घेतोय नंबर. ठीक आहे. आणि त्या नंबरला मला अलियास द्यायचा आहे. तर मी काय करू शकतो? न्यूमरिक म्हणून एक असं मला द्यायचं आहे अलियास इज इक्वल टू नंबर. ठीक आहे. तर आता काय झालं इथं, हा नंबर जो टाइप आहे याचे सगळे गुणधर्म या न्यूमरिक टाइपमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. गुणधर्म म्हणजे कसे? तर आता वेअर एक्स ऑफ टाइप मी जर केलं न्यूमरिक, बरोबर आहे, आणि याला जर मी स्ट्रिंग असाइन करू लागलो तर मला एरर येणार इथे. तर स्ट्रिंग व्हॅल्यू इज नॉट असाइनेबल टू टाइप नंबर. ठीक आहे. कसं काय? तर या न्यूमरिकचा जो टाइप आहे तो आहे नंबर. कारण आपण न्यूमरिक नंबरच यूज करतोय, पण नंबरच्या ऐवजी जी नंबर जो शब्द आहे त्या नंबर शब्दाच्या ऐवजी आपण शब्द कोणता वापरतोय? न्यूमरिक हा शब्द वापरतोय. ठीक आहे. याचा जो गुणधर्म आहे तो नंबर सारखाच वर्क होणार. तर सेम असंच आहे. मी आणखी एक टाइप लिहितो इथे वर्ड नावाचा इज इक्वल टू मी याचा टाइप देतो स्ट्रिंग. आता वेअर वाय जर मी केलं, याचा टाइप दिला वर्ड. ठीक आहे. आणि याला जर मी नंबर असाइन करू लागलो तर मला पुन्हा एरर येणार. तुम्ही बघू शकता टाइप नंबर इज नॉट असाइनेबल टू टाइप स्ट्रिंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आलियास देऊ शकता प्रिमिटिव्ह टाइप्सला. ठीक आहे. हे झालं आता एक्झाम्पल प्रिमिटिव्ह टाइप्सचं. आपण काय करूया आता प्रिमिटिव्ह टाइप्स नंतर युनियन टाइपचा वापर करून, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं युनियन्स. तर तुम्हाला युनियन नवीन असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तुम्ही म्हणजे जे काही थंबनेल आहे थंबनेलवर लिहिलेलं आहे क्लिअरली लिटरल टाइप्स आणि युनियन म्हणून, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर आता मी एक काम करतो, व्यार टाइप करतो नम एस टी आर नावाचा. याला मी काय करतो युनियनचा वापर करून नंबर आणि स्ट्रिंग हे दोन्ही जे टाइप्स आहेत ते टाइप्स याला मी असाइन करतो. तर आता माझ्याकडे कोणता टाइप झालाय? नम एस टी आर हा एक टाइप आहे जो ज्याच्याकडे या नंबर आणि स्ट्रिंग दोघांचे गुणधर्म आहेत. बरोबर आहे. गुणधर्म म्हणजे कसं? आता मी जर एखादा व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्याचा टाइप दिला नम एस टी आर, तर याला मी आयदर नंबर ऑर स्ट्रिंग या दोनच व्हॅल्यू असाइन करू शकतो. तिसरी व्हॅल्यू मी याला असाइन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आता मी जर ट्रू ही बुलियन प्रिमिटिव्ह टाइपची जर व्हॅल्यू असाइन केली तर तुम्ही पाहू शकता इथे एरर जो आहे तो टाइप बुलियन इज नॉट असाइनेबल टू टाइप नम एस टी आर. तर आता नम एस टी आर जर मी होवर केलं तर तुम्ही पाहू शकता याचा जो आतून याचा जो टाइप आहे तो आहे स्ट्रिंग किंवा नंबर. बरोबर आहे. तर मी याला नंबर जर असाइन केला तर एरर निघून गेला, तुम्ही पाहू शकता. आणि जर याला मी स्ट्रिंग जर असाइन केली तर तुम्ही पाहू शकता पुन्हा एरर मला आला नाही. का? तर नंबर किंवा स्ट्रिंग जसं आपण युनियन इथे वापरून
2 टाईप केले त्या नंबरचे, या व्हेरिएबलचे, ठीक आहे, या str टाईपचे, तर ते 2च टाईप तिथे ॲक्सेसिबल राहणार किंवा ॲक्सेप्ट होतील, ठीक आहे. तर हे झालं एक्झाम्पल युनियन टाईपचं. दुसरं आहे पहा ट्युपल पण आहेत. जसं मी तुम्हाला ट्युपलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ट्युपल्स आणि इनम्स या व्हिडिओमध्ये तुम्ही ट्युपल्सबद्दल अजून माहिती घेऊ शकता. तर ट्युपलचा वापर करून आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो. आता माझ्याकडे आणखी एक टाईप आहे. फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो, डायरेक्शनचा टाईप आहे माझ्याकडे. तर डायरेक्शनमध्ये मी काय करणार, स्ट्रिंग आहे, ठीक आहे. तर स्ट्रिंग सुरुवातीला मी काय करतो, हा ट्युपलमध्ये पहिला जो एलिमेंट आहे तो नंबर देतो, दुसरा एलिमेंट आहे स्ट्रिंग आणि तिसरा आहे बुलियन, ठीक आहे. तर हा एक टाईप झाला माझ्याकडे डायरेक्शन. आता हा कोणत्या टाईपचा टाईप झाला, हा झाला ट्युपल टाईपचा. तर ट्युपल म्हणजे काय, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी. मल्टिपल टाईपचा जो व्हॅल्यूज आहेत ते अरेमध्ये आपण स्टोअर करू शकतो ट्युपलचा वापर करून, ठीक आहे. तर आता डायरेक्शन जे झालं ते ट्युपलचा टाईप झालाय. आता मी एक व्हेरिएबल क्रिएट करतो वेअर वाय ऑफ टाईप डायरेक्शन, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये सुद्धा मला अरे घ्यावं लागणार आहे आणि पहिली जी व्हॅल्यू आहे तिनं मला नंबर द्यावी लागणार आहे, दुसरी व्हॅल्यू जी आहे ती स्ट्रिंग द्यावी लागणार आहे 1 आणि तिसरी जी व्हॅल्यू आहे ती मला बुलियन द्यावी लागणार आहे फॉल्स, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मी व्हॅल्यू दिल्या तर तुम्ही पाहू शकता मला कोणताच इथे एरर आलेला नाहीये. आता कॉमा देऊन जर मी आणखी एक स्ट्रिंग दिली इथं तर मला एरर आलाय. कसा एरर आलाय की या टाईपमध्ये नंबर, स्ट्रिंग आणि फॉल्स एवढंच म्हणजे ॲक्सेप्टेबल आहेत आणि ही जी चौथी व्हॅल्यू आहे स्ट्रिंग, इट इज नॉट अलाउड. इट अलाउज ओनली 3 टाइप्स, बरोबर आहे. सोर्स हॅज 4 एलिमेंट्स बट टार्गेट अलाउज ओनली 3, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला याच्यामध्ये एरर येऊ शकतो. तर जेवढ्या लेंथचा किंवा जेवढ्या टाईपचा आपण ट्युपल जो बनवलेला आहे, ट्युपलचा जो टाईप बनवलेला आहे, तेवढ्याच लेंथ आणि त्याच टाईपचे आपल्याला जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपल्याला त्या ट्युपलमध्ये ॲड करावे लागतात. जेव्हा आपण एखाद्या व्हेरिएबलचा टाईप जो आहे तो हा ट्युपल टाईप दिलेला आहे तो. तर ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा ऑब्जेक्ट टाईप आहेत. तर आपण एक टाईप आपला क्रिएट करू शकतो टाईप. फॉर एक्झाम्पल युजर इज इक्वल टू, आता याच्यामध्ये युजरला प्रॉपर्टीज असतात. एफ नेम आहे, त्याच्यानंतर आहे एल नेम, ठीक आहे. तर हे आपण प्रॉपर्टीज सेट करून ठेवल्यात. आता मी आणखी एक व्हेरिएबल घेतो वॅर झेड. याला आता टाईप देतो मी युजरचा, ठीक आहे. युजरचा जेव्हा मी याला टाईप देईल तुम्ही पाहू शकता एफ नेम आलेलं आहे आणि एल नेम या 2 गोष्टी मला आलेल्या आहेत, बरोबर. जसं मी कंट्रोल आणि स्पेस प्रेस केलं, एफ नेम आणि एल नेम या 2 प्रॉपर्टीज आल्यात. मी याला व्हॅल्यू देऊ शकतो लर्न आणि एल नेमला व्हॅल्यू देऊ शकतो लिफ्ट, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता तिसरी व्हॅल्यू हा मला अलाउ करत नाही. तर जर मी आता आय डी नावाची जर फील्ड दिली 101 नावाची, तर ही ऍक्सेप्ट नाही करणार. का नाही करणार, कारण की या 2च प्रॉपर्टीज इथे आहेत. ऑब्जेक्ट लिटरल मे ओनली स्पेसिफिक नोन प्रॉपर्टीज, ठीक आहे. अँड आय डी डज नॉट एक्झिस्ट इन द टाईप ऑफ युजर. कळलं. इथं एरर आलेला आहे. आय डी अवेलेबल आहे का, जर मी आता हा आय डी ॲज अ नंबर इथे जर मेन्शन केला, ठीक आहे, पहिल्या याला समजा आय डी नंबर जर मी इथे टाकलं तर तुम्ही पाहू शकता आता मला तो एरर गेलेला आहे. कारण की आय डी जी आहे ती प्रॉपर्टी अवेलेबल आहे कशामध्ये, या युजर नावाच्या टाईपमध्ये. तर काय केलं इथं आपण ऑब्जेक्ट ॲज अ टाईप आपण इथे घेतलेला आहे. युजर नावाचा ऑब्जेक्ट घेतलेला आहे ॲज अ टाईप आणि झेड नावाच्या व्हेरिएबलला युजर नावाचा जो टाईप आहे तो असाइन केलेला आहे. टाईप अनोटेशन केलेलं आहे आपण इथे आणि टाईप अनोटेशन केल्यामुळे आपल्याला तेवढ्या प्रॉपर्टीज इथे कंट्रोल स्पेस दाबल्यानंतर आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत. तर या तिन्हीपेक्षा वाढून जर मी प्रॉपर्टी दिली तर मला तिथे एरर मला मिळणारच आहे, कारण की ती प्रॉपर्टी या ऑब्जेक्टमध्ये अवेलेबल नाहीये. कळलं. तर हे झालं का कोणतं ऑब्जेक्टचं आपल्याला जे आहे काय म्हणू शकतो आपण त्याला, आलियाज आपण दिलेले आहे ऑब्जेक्टसाठी. त्याच्यानंतर आहे पहा फंक्शन टाईप्स. तर तुम्ही फंक्शनचा सुद्धा टाईप बनवून ठेवू शकता. कोणत्या पद्धतीने बघूया आपण. फॉर एक्झाम्पल मला एक आता टाईप डिस्प्ले नावाचं फंक्शन बनवायचं आहे. आता हे जे फंक्शन आहे हे सिग्नेचर आपण बनवून ठेवू शकतो. फंक्शन सिग्नेचर्स तुम्ही म्हणू शकता. तर फंक्शन सिग्नेचर्स कशा, तर आता हा जो डिस्प्ले नावाचं जे सिग्नेचर आहे फंक्शनचं, हे मला बनवायचं आहे एका पॅरामीटर सोबत, ठीक आहे.
आणि त्याचे रिटर्न टाईप जे आहे ते मला स्ट्रिंगच पाहिजे किंवा 2 पॅरामीटर सोबत त्याचा रिटर्न टाईप जो आहे तो स्ट्रिंगच असला पाहिजे. कोणत्या पद्धतीने करू शकतो? टाईप देतोय मी डिस्प्ले नावाचं. आता इथे असं गृहीत धरा की हे फंक्शनच आहे. ठीक आहे. फंक्शन चा पॅरामीटर आला इथं 2 पॅरेंथेसिस आलेत. त्याच्यानंतर आता हे एरो फंक्शन आहे आणि हे मला काय रिटर्न करणार आहे इथून? स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. ठीक आहे. तर आता याला पॅरामीटर मी देणार fname स्ट्रिंग आणि lname जे आहे त्याचं सुद्धा टाईप राहणार आहे स्ट्रिंग. बरोबर आहे. आता हे झालं काय? हे झालं फंक्शन डेफिनेशन्स. आता मी जर इथे केलं एक्सपोर्ट टाईप डिस्प्ले. ठीक आहे. तर हे जे टाईप आहे फंक्शन टाईप मला कुठेही इम्पोर्ट करता येतं कोणत्याही फाईलमध्ये. एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझा जावास्क्रिप्टमध्ये मॉड्यूल नावाचा व्हिडिओ आहे. मॉड्यूल्स आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट नावाचा थंबनेलवर लिहिलेला आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट सुद्धा समजून जाईल. तर आता मी एक फंक्शन लिहितो. ठीक आहे. त्या फंक्शनला मला काय करायचं आहे? डिस्प्ले नावाचं जे आहे ते मला प्रॉपर्टी द्यायची. तर मी आता फंक्शन लिहिलं शो. तर शोला मी देतो टाईप ॲज अ डिस्प्ले. मग आता इक्वल केल्यानंतर काय करावं लागेल मला सेम जी सिग्नेचर आहे डिस्प्लेचं सेम सिग्नेचर मला इथे द्यावं लागतं. fname स्ट्रिंग कॉमा lname स्ट्रिंग आणि रिटर्न काय करणार हा रिटर्न करणार मला डबल याच्यामध्ये बॅकटिकमध्ये आता मी टेम्पलेट स्ट्रिंगचा वापर करतो इथे fname. ठीक आहे. स्पेस देऊन टेम्पलेट स्ट्रिंगमध्ये पुन्हा lname. ठीक आहे. स्ट्रिंगच रिटर्न करतोय ॲट द एंड. आता मी जेव्हा या शोला कॉल करेल. ठीक आहे. शोला ज्यावेळेस कॉल करेल मला fname आणि lname पास करावंच लागेल याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे ऑलरेडी एक ऑब्जेक्ट आहे z नावाचा. z.fname आणि z.lname या 2 व्हॅल्यू मी इथं पास केल्या. तर हे आता प्रिंट करते ऍक्च्युली. ठीक आहे. जर आपल्याला रिटर्न करायचं असेल तर इथे रिटर्न टाईप सुद्धा आपण देऊ शकतो स्ट्रिंग नावाचा. ठीक आहे. आणि इथून आपण रिटर्न करू शकतो स्ट्रिंग. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला थोडं एक कर्ली ब्रॅकेट्स इथे द्यावे लागतात. तर याने काय केलंय आता? स्ट्रिंग रिटर्न केलंय आपल्याला. नाही याच्यामध्ये फंक्शन टाईप मध्ये असं होणार नाही. ठीक आहे. एक सेकंड. सध्या आता हे प्रिंट करते. तर आपण एक काम करूया. याला ट्रान्सपाईल करूया. tsc index.ts फाईल आणि node index.js फाईल. तर जेव्हा मी केलं तर तुम्ही पाहू शकता कन्सोलमध्ये आपण लॉग करूया ते console.log. ठीक आहे. अशा पद्धतीने आता जर मी node.index tsc केलं आणि त्याच्यानंतर नोड जर केलं काय म्हणते हे void is not assignable. अच्छा हे काय करते आता डिस्प्ले स्ट्रिंग रिटर्न करते. ठीक आहे. कन्सोल लॉग आपण काढून टाकू. काय होते बघूया. शो कॉल केले मी tsc आणि नोड index.js. आता जेव्हा index.js ला आपण जाणार तर तुम्ही बघू शकता इथे याने काय केलंय रिटर्न केलंय आपल्याला. तर ही जी रिटर्न व्हॅल्यू आहे ती कुठेतरी आपल्याला स्टोअर करावी लागणार आहे. ठीक आहे. कारण की तुम्ही बघितलंच आहे इथं डेफिनेशन मध्येच तुम्ही बघू शकता हा जो फंक्शन आहे हा रिटर्न करतोय आपल्याला स्ट्रिंग. तर शो मेथड जेव्हा आपण कॉल करतोय तेव्हा आपल्याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल किंवा कन्सोल मध्ये डायरेक्टली आपण याला लॉग करू शकतो. शो मेथड कॉल करू शकतो कन्सोल मध्ये. आता याला जर मी tsc केलं index.ts आणि नोड index.js तर तुम्ही इथे बघू शकता लर्न लिफ्ट जे आहे हे इथे प्रिंट झालेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फंक्शनचे टाईप म्हणजे जे आपण सिग्नेचर म्हणू शकतो फंक्शनचे सिग्नेचर्स तुम्ही बनवून ठेवू शकता आणि पुढे जाऊन यांना इम्पोर्ट करू शकता आणि एखादं फंक्शन आपल्याला लिहायचं असेल तर त्या फंक्शनला तुम्ही टाईप हा फंक्शनचा टाईप तुम्ही इथे देऊ शकता जेणेकरून जे सिग्नेचर जे आहे ते सिग्नेचर इथे मिस नाही झाली पाहिजे. ठीक आहे. पॅरामीटर नेम सोबत. ठीक आहे. तर तुम्ही इथे पॅरामीटर नेम सुद्धा तुम्ही बदलू शकणार नाहीत.
जे सिग्नेचरमध्ये पॅरामीटर नेम आहेत तेच तुम्हाला इथे द्यावे लागतील. आणि रिटर्न टाईप जो आहे तो हे. समजा इथे आपल्याला रिटर्न टाईप द्यायचा नाही किंवा काहीतरी प्रिंट करायचं आहे तर तुम्ही इथे प्रिंट सुद्धा करू शकता. किंवा परंतु कसं नॉर्मली जे असतं आपण फंक्शनला सुद्धा टाईप देतो. फॉर एक्झाम्पल आता स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगच्या ऐवजी तुम्ही तुमचं एक कस्टम टाईप जे आहे ते कस्टम टाईप जसं आता युजर आहे ते युजर सुद्धा इथे तुम्ही देऊ शकता. युजर दिलं तर इथे जे आहे ते पुन्हा बदलणार. ठीक आहे. स्ट्रिंग इज नॉट असेनेबल टू टाईप डिस्प्ले. बरोबर आहे. इथे युजर टाईप झालेला आहे या फंक्शनचा. तर तुम्ही पुन्हा इथे जे आहे एखादं व्हेरिएबल किंवा एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करून युजर टाईपचा तो ऑब्जेक्ट तुम्ही इथून रिटर्न करू शकता. तर अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा जेनेरिक्स. ठीक आहे. जेनेरिक्स तुम्हाला बॅकएंडमध्ये तुम्हाला खूप म्हणजे परिचित असेल जेनेरिक्स म्हणजे काय. तर जेनेरिक्स सुद्धा एक असा टाईप असतो. ठीक आहे. ज्याचा वापर करून आपण आलियाज क्रिएट करू शकतो. कोणत्या पद्धतीने? तर आपल्याला आधी डिफाईन करावं लागतं जेनेरिक. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला सेट करावे लागतात. कोणत्या पद्धतीने करू शकतो तर ते आपण बघूया आता. आता मी एक जेनेरिकचा जो टाईप आहे तो क्रिएट करतो. त्याच्यासाठी पुन्हा आपण टाईप हा कीवर्ड यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला आता एखाद्या टाईपचा जेनेरिक क्रिएट करण्यासाठी मला एखादं नाव द्यावं लागेल. तर नाव कोणतं देऊया आपण? फॉर एक्झाम्पल जेन देऊया. ठीक आहे. जेनेरिकसाठी याचं आपल्याला इथे तर टाईप द्यावं लागतं टी. तर टाईपसाठी आपल्याला इथे टी मेन्शन करावं लागतं आणि त्याच्यानंतर जी व्हॅल्यू आहे त्याची त्या व्हॅल्यूचा सुद्धा टाईप आपल्याला द्यावा लागतो टी. कळालं? तर इथे काय केलंय मी हे जेनेरिकचं एक टाईप बनवला आहे. ठीक आहे. तर पुढे चलून जेव्हा कधी आपण याला काय म्हणतात त्याला असाइन करूया त्यावेळेस इथं जे टी आहे या टीच्या जागी ऍक्च्युअल प्रिमिटिव्ह टाईप्स येतात. ठीक आहे. तर कसं आता मी एक व्हेरिएबल इथे डिक्लेअर करतोय. जेनेरिकसाठी आपण जीच व्हेरिएबल यूज करूया. याला कोलन देऊन मी हा दिलाय जेन. जेन काय दिलाय? हा दिलाय ॲज अ टाईप त्या जी व्हेरिएबलचा. ठीक आहे. तर मला इथे आता एक प्रिमिटिव्ह टाईप द्यावं लागतं. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं जेव्हा आपण आता टाईप देऊया जेनरिकचा तर इथे टी लिहिलेलं आहे. त्या टीच्या जागी आपल्याला एक प्रिमिटिव्ह टाईप द्यावं लागतं किंवा आपला युजर जो टाईप आहे तो सुद्धा आपण देऊ शकतो. इथे युजर टाईप मी दिलाय. ठीक आहे. आता इक्वल टू आता जी व्हॅल्यू राहणार आहे याची. ठीक आहे. ती व्हॅल्यू राहणार आहे युजर टाईपची. तुम्ही इथे कंट्रोल स्पेस जर दिलं व्हॅल्यू आणि कोलन जर दिलं इथे पुन्हा कंट्रोल स्पेस जर दिलं तर तुम्ही पाहू शकता जी व्हॅल्यू आहे ती मला ॲज अ ऑब्जेक्ट द्यावं लागणार आहे. ठीक आहे. एफ नेम लर्न पुन्हा कॉमा स्पेस आयडी आहे 101 पुन्हा कॉमा स्पेस एल नेम आहे पुन्हा लिफ्ट. ठीक आहे. ही कोणती झाली? आता हे मी इथं जेनेरिक डिफाईन केलेलंच आहे. व्हॅल्यूसाठी सुद्धा आता इथं जे टाईप येणार आहे त्याच टाईपची आपल्याला व्हॅल्यू सुद्धा इथे द्यावी लागते. त्याच्यामुळेच इथं जर मी आता टाईप दिलेला आहे युजर या जेनेरिक्सचा तर त्याची जी व्हॅल्यू आहे त्याचा टाईप सुद्धा कोणता झालेला आहे? हा युजरचा. जसं मी आता होवर केलं या व्हॅल्यूवर तर तुम्ही पाहू शकता त्याची प्रॉपर्टी आहे व्हॅल्यू कोणत्या टाईपची आहे? युजर टाईपची आहे. आणि आपला जो व्हेरिएबल आहे तो सुद्धा जेनेरिक ऑफ युजर आहे. कळालं? तर अशा पद्धतीने तुम्ही जेनेरिक्स जे आहेत ते सुद्धा तुम्ही त्या टाईप हे सुद्धा तुम्ही आता कुठेतरी तुम्ही जेनेरिक्स जे आहेत तुम्ही स्टोअर करू शकता. आता फॉर एक्झाम्पल इथे व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. इथे तुम्ही काही घेऊ शकता व्हॅल्यूच्या ऐवजी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अरे आहे. काही पण घेऊ शकता. तर अशा पद्धतीचंच आहे मित्रांनो टाईप आलियास. प्रत्येक मी गोष्ट इथे कव्हर केलेली आहे. ठीक आहे. सुरुवातीला मी घेतलेले पहा नॉर्मल जे प्रिमिटिव्ह टाईप्स आहेत ते कोणत्या पद्धतीने तुम्ही आलियाज करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे हे प्रिमिटिव्ह टाईप्स आहेत. त्याच्यानंतर आहे बघा युनियन. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी ट्युपलला तुम्ही कोणत्या पद्धतीने आलियाज करू शकता ते पाहिलेलं आहे आपण इथे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टला तुम्ही कोणत्या पद्धतीने आलियाज करू शकता ते इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर फंक्शन्सला तुम्ही आलियाज करू शकता सिग्नेचर देऊन. तो जो टाईप आहे तो तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर जेनेरिक्सचं सुद्धा आपण आज पाहिलेलं आहे. तर जेनेरिक्सला सुद्धा तुम्ही आलियास देऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद. आणि तुम्हाला काहीतरी एक नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका.
धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.